नमस्कार. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. राज्यात 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आता आहे. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे. नमस्कार. सविस्तर माहिती जाणणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मुळीच विसरत नका जा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात दाखल झाले आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिकारी आजपासून 28 सप्टेंबरपर्यंत म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास सुरुवात करत आहे आणि 28 म्हणजे आजच्या डेटला ते म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आले होते. आढावा दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही राखली गेली होती. राज्यातील पोलीस अधिकारी व सनदी अधिकारी सोबत महत्त्वाच्या बैठका या पार पडल्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तशा सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल केल्या. आता 28 सप्टेंबरला म्हणजे आज सकाळी 9:30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दुपारी आज 4 वाजेपर्यंत शासनाकडून किंवा त्यांच्याकडून ही घोषणा होणार आहे की निवडणूक अधिकारी रात्री उशिरा म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्व विभागाला विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील आता त्यांच्याकडून देण्यात आल्या आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रथम आचारसंहिता व निवडणूक तारखेचा अहवाल सादर करून मुख्य निवडणूक आयोगाला आयुक्ताकडे अहवाल सादर करून या तारखा फिक्स होतील. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका घ्या अशी मागणी आता संपूर्ण अजित पवार गट असो, ठाकरे गट असो, शिंदे गट असो किंवा BJP असो, उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ही 40 लाखवरून 60 लाख रुपये करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. म्हणजे एकाच वेळेस निवडणूक जर झाली तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करता येतील आणि म्हणून या सगळ्या जे काही आपले पक्ष आहेत त्यांनी ही मागणी केली आणि या संदर्भातील आता एक नवीनच बातमी अजून पुढे येते की अजित पवारांचं म्हणणं आहे की ठीक आहे, आपली महायुती आहे, महायुतीमध्ये आता जे काही मुख्यमंत्रीपद असणार आहे ते फिरतं असायला पाहिजे असंही त्यांचं एक स्टेटमेंट आलं आहे. ओके, हे फिरतं स्टेटमेंट म्हणत आहे. दुसरीकडे फडणवीस म्हणत आहे की आता आमचं जे काही नुकसान झालं लोकसभेमध्ये ते अजित पवारांमुळे झालं, कारण की अजित पवारांना आम्ही आमच्यामध्ये सामील करून घेतलं आणि हे जनतेला काही पटलेलं नाही आहे. जनतेसमोरच त्यांच्यावर खूप आरोप केले होते आणि त्यांनाच आम्ही सामील केलं. सो आता बघूया फायनल डिसिजन काय होतं. का जागा वाटपावरून यांच्यामध्ये परत कुरघोडी होते, परत एकमेकांवर रसिकेस होऊन का परत आता एकमेकांपासून विभक्त होता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात बघायच्या आहेत मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.